इयत्ता 10वी तुकडी ब सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर नंबर 5 टुवर्ड ग्रीन एनर्जी. The electrical energy generation and environmental electrical generation based on fossil fuel like coal, natural gas and nuclear fuel like uranium and plutonium are not environmental friendly. It means that electrical energy is generated using these fuel. It can lead to environmental degradation. We have seen that burning of fossil fuel like coal and natural gas lead to emission of certain gases and soot particles. This result in pollution. Incomplete combustion of fuel lead to formation of carbon monoxide. It adversely affected our health. Increased in percentage of carbon dioxide in air due to burning of fuel affected environmental severely. The phenomena of global warming in example of this. Nitrogen dioxide generated due to burning of fuel like coal, diesel, petrol lead to problems like acid rain, spot particle generated due to incomplete burning of fossil fuel, air pollution. It can be problem related to respiratory system like asthma. विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण, कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिजे, युरेनियम, प्लुटोनियम यासारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरणस्नेही नाही. म्हणजेच ऊर्जा स्रोताचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्या वापरामुळं पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखे खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूची कणाची निर्मिती होऊन हवेत मिसळले जातात. यामुळं हवा प्रदूषित होते. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वातावरणातील प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. जागतिक तापमान वाढ हे त्याचं उदाहरण आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळं आम्लवर्षासारखे परिणाम होतात. जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करतात. यामुळं या दरम्यानचे श्वसनाचे विकार होतात. कोळसा, खनिज तेले, पेट्रोलियम, डिझेल आणि नैसर्गिक वायू, LPG, CNG ही सारे दूषित जीवाश्म इंधने खनिजापासून तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागलेली आहेत. शिवाय भूगर्भातील त्याचे साठे
मर्यादित. त्यामुळं भविष्यकाळात हे साठे संपणार आहेत. असं म्हटलं तर ज्या वेगाने आपण इंधनाचे साठे वापरत आहोत त्या वेगाने कोळशाचे जागतिक साठे येत्या 200 वर्षात, नैसर्गिक वायूचे साठे 200 ते 300 वर्षात संपू शकतात. अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या, अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता, धोक्याची आपण वर पाहिलेलं आहे. या सर्व बाबी लक्षात घेता खनिज तेलापासून आणि ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही म्हणता येणार नाही. It took millions of years for formation of fossil fuel like coal, crude oil, and natural gases, LPG, CNG. Also, the reverse of these fuel are limited. They are going to deplete in further. It solid that with the current spread of their use, coal resource in world lost for another about 200, so and natural gas reserve for about 200-300 years. We have also discussed about problem in use of nuclear energy, like displore of nuclear waste and possibility of disturb due to accident in nuclear power plant. Corresponding all these point, it can be said that energy generation from fossil fuel, nuclear fuel are not environmental friendly. पर्यावरणस्नेही ऊर्जेकडे अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने विद्युत निर्मितीसाठी इतर काही मार्ग वापरले जातात की ज्यामध्ये उल्लेख केलेल्या समस्या उद्भवत नाहीत. जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा मार्गाने विद्युत निर्मिती होऊ शकते. यामध्ये वापर करण्यात येत असलेले ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैविक इंधन हे कधीही न संपणारे आहेत, शाश्वत आहेत. शिवाय यामध्ये उल्लेख केलेल्या पर्यावरण समस्याही निर्माण होत नाहीत. अशा प्रकाराने निर्मित ऊर्जा पर्यावरणस्नेही म्हणता येईल. यालाच आपण हरित ऊर्जा असंही म्हणू शकतो. कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, अणुइंधन यांच्या वापरातील धोके ओळखून आज जगात सर्वत्र पर्यावरणस्नेही अर्थात हरित ऊर्जाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. Toward environmental friendly energy, toward green energy. These are other way of electricity production which avoid about problem. Electricity generation from water resource, wind, sunlight, biofuel are example of
such method, the energy source used in option water, reviver, wind, sunlight, biofuel are never ending, are prepared. Moreover, use of this source do not lead to environmental problem discussed above. Therefore, electricity generation through the source can be called as environmental friendly. We can also call energy generated by this process as green energy. Looking at problem in electricity generation, use fuel like coal, natural gas, nuclear fuel. The world is now leading heading toward environmental friendly energy, green energy. जलविद्युत ऊर्जा वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा या ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत आहे. जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये केलं जातं. वाहते गतिमान पाणी टर्बाईनद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईनपर्यंत आणून त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे टर्बाईन फिरवले जातात. टर्बाईनला जोडलेले जनरेटर फिरून विद्युत निर्मिती होते. जलविद्युत केंद्रातील विविध टप्पे खालील आकृतीत दाखवलेले आहेत. पाण्यातील स्थिती ऊर्जा असलेला साठा, पाण्यावर चालणारे टर्बाईन, जनरेटर, विद्युत ऊर्जा, हायड्रो इलेक्ट्रिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, फ्लोविंग वॉटर और पोटेन्शियल एनर्जी, वॉटर रिवाइवर इन कॉन्वेंशनल source of energy in hydroelectric power plant. The potential energy in water stored in dam can converted into kinetic energy. Fast flowing brought about from dam to the turbine of bottom of dam. This kinetic energy of flowing water drive turbine. The turbine block diagram showing affected component of hydroelectrical power plant in shows water reviver with potential energy, water turbine, generator, electrical energy. Electrical generation using the wide potential energy in water, kinetic energy, flowing water, kinetic energy, turbine, electrical energy. The schematic of hydroelectrical plant shown in water from about middle of total height of dam taken up turbine as shown by diagram. जलविद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतर दर्शवणारे पाण्याच्या स्थितीत ऊर्जा असलेला साठा, वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा,
जलविद्युत केंद्राचा आराखडा खालील आकृतीत दाखवलेला आहे. धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास मध्यावर बिंदू बी पाणी एक मार्गातून टर्बाईनपर्यंत पोचवलं जातं. बिंदू बीच्या संदर्भात किती पाण्याच्या स्थितीत ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल. टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू ए ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल. टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू सी ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल. जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारच्या इंधनाचं ज्वलन होत नसल्यामुळं इंधन ज्वलनातून होणारं प्रदूषण होत नाही. परंतु मोठ्या धरणामुळं होणारे विस्थापन, त्यामुळं पाण्याखाली जाणारी जंगलं, सुपीक जमीन, पाण्यातील सजीवसृष्टीवर होणारा विपरीत परिणाम यामुळं जलविद्युत केंद्रे पर्यावरणस्नेही आहेत किंवा नाहीत नेहमी वादाचा मुद्दा ठरलेला आहे. जलविद्युत निर्मितीचे काही फायदे. जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचं ज्वलन होत नसल्यामुळं इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणं शक्य आहे. वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जर वापरलं गेलं तर पावसामुळं धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. जलविद्युत निर्मिती समोरील काही प्रश्न. धरणात साठलेल्या पाण्यामुळं पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन काही गावं विस्थापित होऊ शकतात. विस्थापित लोकांचं पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन, जंगल पाण्याखाली येऊ शकतं. वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळं पाण्यातील सजीवसृष्टी विपरीत परिणाम होऊ शकतो. विथ रेफर टू पॉइंट बी, पोटेन्शियल एनर्जी ऑफ how much water reservoir in dam will be converted into kinetic energy. What will be affected on electrical generation if channel taking water to turbine start to point A. What will be affected electrical generation channel taking water turbine start to point C. Since so fuel is burn hydroelectrical plant, no air pollution due to combustion of fuel result. However, condenser the issues like fluid migration of large community, submerging of forest, fertile land, advanced effect on living created rivers has always been a point debate wherever hydroelectrical city is converted friendly or not. What our opinion about advance of hydroelectrical power generation? See no fuel burn hydroelectrical power generation. There is no pollution resulting from combustion of fuel.
if there is sufficient water storage in dam, it possibility of generate electricity as when necessary. All through water revival is used for power